मला मान्यता आहे। मला सांगा आजपर्यंत तुम्ही सगळी काय करता? कोणत्या ग्रामसभेचं नाही दिलं तुम्ही सांगा। बंद केलं पाहिजे, नाही तर भांडण होती ना डायरेक्ट। काय ना काही थोडं आपण इथे सर्व वडच ग्रामस्थ व देवस्थान स्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपण भक्तगण होण्याबाबत व देवस्थानच्या विषयी आपण उपस्थित आहोत। आणि मला वाटतं आज आपण ह्याच विषयावर बोलावं आणि कोणीही गदारोळ न करता शांततेत ही मीटिंग पार पाडावी ही माझी विनंती आहे सर्वांना। प्लीज बोल। आपल्या वडच देवस्थान आणि वडच गाव कुठल्याही प्रकारे वेगळं नसून एकच आहे। काही गैरसमज झालेले आहेत ते आज दूर करण्यासाठी आपण संयुक्त मनाने म्हणजे गावाची आणि देवस्थानची एकत्र मीटिंग लावलेली आहे। आपल्याला सर्वप्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण हा विषय प्रत्येकाचा मान सन्मान राखून बारीक मोठ्यांनी प्रश्न विचारताना किंवा उत्तर देताना सगळ्यांचा मान सन्मान राखून बोललं पाहिजे। हे पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे माझी। काय झालंय भक्तगण करण्याच्या संदर्भात काही गोष्टी घडल्या। 2009 साली पूर्ण आपलं गाव एकत्र झालं, उपोषण झाली। देवस्थानच्या विषयात आपण सगळ्यांनी एकमताने त्या टायमाला असलेल्या विश्वस्तांच्या विरोधात काही एलिगन्स केले गेले की बाबा त्यांच्या व्यवहारामध्ये अनियमितता आहे किंवा काय प्रॉब्लेम आहेत हे सगळं आपल्याला सीएनच्या थ्रू आपल्याला कळालं, एनबी साहेबांच्या आणि ते कळत असताना काय झालं, गावाने आता ही सर्वश्रुत आहे, गावाने त्या विरोधात उठाव केला। ती देवस्थानची असलेली कमिटी हटवली गेली, पूर्ण दुसरी कमिटी आपली सर्व गावांमध्ये तिथं गेली। त्याच्यानंतर जो काही कारभार चालला हा घटनेप्रमाणे चालला गेला। ज्या देवस्थानची आपल्या पूर्वजांनी जी काही घटना घालून दिली होती त्या घटनेप्रमाणे तो कारभार तिथं चालू झाला। हे चालू होत असताना आपण सगळे एकत्र आहोत ह्याच हिशोबाने आपण तो कारभार करत होतो। हळूहळू दिवस पुढे गेले आणि काही एकमेकांमध्ये वाद झाले असतील किंवा गैरसमज झाले असतील, ह्या सगळ्या गोष्टींनी थोडी तरी पडत गेली आणि ती थोडी वाढली अशी आज दिसते। आपल्याला आज ही सगळी दरी मिटवून पुन्हा एकदा आपलं गाव गुण्या गोविंदाने एकत्र आणलं पाहिजे। देवस्थान आपलं आहे, गावाचं आहे आणि गाव देवस्थानचं आहे।
या विचाराने आपल्याला आज पुढे जायचंय. यासाठी काही चला एक मध्यंतरीच्या काळामध्ये काही प्रॉब्लेम झाले, भक्तगण केले पाहिजे, त्या अनुषंगाने काही फ्लॅक्सबाजी झाली, त्याला उत्तर म्हणून देवस्थानी काही फ्लॅक्स लावला. हा सगळा विषय आपण आज स्टॉप करायचा आहे आणि इथून पुढं आपण एकत्र कसं जाता येईल ह्यासाठी आपल्याला इथं चर्चा करायची आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मेन महत्वाचा विषय आहे की भक्तगण. आज आपण ग्रामसभा घेतोय. आज माझं मत आहे किंवा सगळ्यांचंच मत असेल, आपण तो एक पहिला ठराव करून टाकू की प्रत्येक 18 वर्ष पूर्ण झालेल्या माणसाला आज आपण इथून पुढे भक्तगण करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही तिथं डावललं जाणार नाही, पण भक्तगण करत असताना त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे भक्तगण कोणाला केलं पाहिजे, तो भक्तगण कसा असावा आणि तो केलेला इथं भक्तगण हा कायमस्वरूपी मंजूर असला पाहिजे. म्हणजे नाहीतर आपण इथं मीटिंग मध्ये भक्तगण करायचो 1500 आणि ते तिकडे जाऊन धर्मदायामध्ये ते बाद नाही व्हायला पाहिजे शेठ. बरोबर की नाही? जे होणारे भक्तगण आहेत ते कायमस्वरूपी तिथं राहिले पाहिजे आणि त्यांच्या अनुषंगाने आपला हा कारभार पुढे चालला पाहिजे. आता याच्यामध्ये काय झालंय, काही आरोप केले गेले मीडियाच्या माध्यमातून, तर मी थोडस त्याच्यावर म्हणजे टिप्पणी काढली होती की देवस्थाननी गावासाठी काय केलं, की देवस्थानचा गावासाठी उपयोग नाही. विषय असा आहे, आपल्या गावाला आरोग्य केंद्र आलं, 15 गुंठे आपल्याकडे जागा नव्हती, ती देवस्थाननी दिली. ती कोणासाठी दिली? गावासाठीच दिली. प्लॅन्टचा पाण्याच्या प्लॅन्टचा विषय आला, गावठाण्यावर थोडासा प्रॉब्लेम झाला, जागा दिली पाहिजे, जागा असली पाहिजे, आपण ती जागा देवस्थानच्या माध्यमातून तिथं उपलब्ध करून दिली. त्याच्यानंतर आपला असलेला कॅन्टीन पाडण्याचा विषय तिथं प्राकर्षाने मांडण्यात आला. पण सुनील भाऊ, खरंच कॅन्टीनची कंडिशन आतल्या साईडनी बेकार होती. कॅन्टीन चालवत असले पाटल्याला गेल्या वर्षी विचारा की लिकेज झाल्यानंतर काय झालं, शॉर्ट सर्किट कसं झालं, पत्रे कसे फुटले होते, मागच्या भिंतीला कसे तडे गेले होते. तर आपल्याला निधी आला भक्त भवनाचा, तर तो कुठं बांधला पाहिजे, तर ती इमारत आपल्या सेंट्रल जागेवर असली पाहिजे, प्रशस्त असली पाहिजे. त्याच्या खाली होणाऱ्या पार्किंग मध्ये आपल्याला कॅन्टीन परत करता येईल हा विचार करून 29 बाय 50 असलेली कॅन्टीन पत्र्याची आपण पाडली. त्याचा ठराव घेतला, ती डिमॉलिश केली. ती पाडल्यानंतर तिथे नवीन भक्तभवन म्हणून तिथं सुसज्ज इमारत अशी होणार आहे. लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट म्हणजे आरेरावीपणा करून किंवा चुकीचा डिसिजन घेऊन हे होत नाहीये. आणि दुसरी गोष्ट, समजा एखाद्या काही चुका होत असतील तर लक्षात घ्या, काम करणारा माणूस चुकतो, जो कामच करणार नाही तो चुकणारच नाही. ज्याला काम करायचं नाही तो चुकणार आहे का? चुकणारच नाही. बरेच गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. आता आपल्याला प्रामुख्याने विषय काय घ्यायचे, तर भक्तगणाचा. तर भक्तगणाचा विषय आपण आणि ट्रस्टीचा सगळ्यांनुमते ट्रस्टी आपण त्यावेळेस पण गाव मीटिंग घेऊन ती घटना वास्तविक पाहता, जुन्या ज्या लोकांनी ती घटना घेऊन देवस्थान चालवलं, 25 भक्तगणाची कॅपॅसिटी काही आपण बनवलेली नाही, जुन्या आपल्या पूर्वजांनी बनवलेली आहे. तर ती त्यावेळेस पण त्यांना वाढवता येत होती, त्यांनी ती वाढवायला पाहिजे होती. त्याच्यानंतर आम्ही लोकांनी तिथं काम करत असताना ती वाढवायला पाहिजे होती, आम्ही पण वाढवलेली नाही. त्यांनी वाढवली नाही तसं आम्ही पण वाढवलेली नाहीये. तर ठीक आहे, आपल्याला त्या प्रोसेस पुढे जायचंय. याच्यासाठी आपल्याला भक्तगण वाढवायचे असेल तर पहिली घटना दुरुस्ती करावं लागेल. घटना दुरुस्ती करण्यासाठी ज्या बायलॉज प्रमाणे आपल्याला ते करायचं आहे ते करावं लागेल. घटना दुरुस्ती करून आपण भक्तगण, प्रत्येक गावातला नागरिक कसा भक्तगण तिथं होईल त्यासाठी अवश्य प्रयत्न करू. आणि आपण जो काही गाव मीटिंग म्हणून जो काही ठराव घेऊ त्या पद्धतीने आपण काम करू. आणि कसं आहे, हे बघा, देवस्थान काही कोणाच्या घरचं नाही.
ना माझ्या घरचं आहे ना कोणाच्या घरचं आहे. उद्या गाव म्हटला की विवेक तू थांबलं पाहिजे, 100% मी थांबायला तयार आहे. लक्षात घ्या, माझं वैयक्तिक तिथं किंवा दुसरं कोणी असेल तेही थांबायला तयार असतील. पण त्या अनुषंगाने तुम्ही बोलत असताना सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आपल्याला त्याच्यातून कसं पुढे जाता येईल. वादावाद करू नका. काही प्रश्न असतील ते तुमचे अवश्य विचारा, त्याची सगळी उत्तरं तुम्हाला इथे दिली जातात. धन्यवाद. तुम्ही हा भक्तगण करण्यासाठीचा मुद्दा मान्य केला, याचं सर्व ग्रामस्थांतर्फे तुमचं खरोखर हार्दिक आभार मानतो. त्याच्यामध्ये तुम्ही एक सांगितलं की भक्तगण आपण इथं करू पण ते टिकले पाहिजेत. तर नक्की काय अडचण आहे आम्हाला जरा सगळ्या ग्रामस्थांना समजून सांगा. टिकले पाहिजेत म्हणजे केल्यानंतर का टिकणार नाही? नाही बसूनच सांगा. ती योजना द्या. आता बघा, कुठलाही कारभार करायचा असेल तर आपण योजनेप्रमाणे करतो, म्हणजे घटनेप्रमाणे करतो. आता घटना, आपल्या घटनेमध्ये जुन्या लोकांनी घटना अशी बनवली होती की 25 भक्तगण, जास्तीत जास्त 25 भक्तगण करा आणि त्या हिशोबाने चालवा. आता आपल्याला पहिली गोष्ट काय करायला लागणार, ही घटना बदलावं लागणार. ही घटना बदलण्यासाठी आपल्याला प्रपोजल करावं लागणार सर्वानुमते. पहिलं काय झालंय, NB साहेबांना वाटलं, त्यांनी घटना बदलीचा प्रस्ताव तयार केला आणि पाठवला. ते तर पब्लिक ट्रस्ट करायच्या विचारत होते. पब्लिक ट्रस्टनी सेट अडचण आला, पाठवला तो त्यांनी पाठवला असेल की नाही मी बघितला नाही, पण तो पब्लिक ट्रस्ट करायच्या विचारत होते. तो पब्लिक ट्रस्ट करू नका, पब्लिक ट्रस्ट करू नका. गावपुरतं मर्यादित ठेवा. गावपुरतं मर्यादित ठेवलं तर ते गावात राहील, आपल्या बरोबर राहील. आपण काही इथं चिरंजीव नाही, आपल्या नंतर येणाऱ्या लोकांना योग्य त्याचा वापर होईल. आता हे ज्या काही गोष्टी घडल्या ह्या घटनेप्रमाणे घडल्या, म्हणजे भक्तगणांच्या बाबतीत ती घटनेची अडचण आहे तुमच्या. हा, मग आता घटना बदलावी लागेल आपल्याला. लोकांनी काहीच त्याच्यासाठी केलं नाही असं विजू शेठ बोलले होते. त्यांनी त्यांच्या काळात का नाही घटना म्हणजे मंजूर करून घ्यायला लागत. सर्वांना ऐकायला काय झालं, पूर्वी 90च्या अगोदर जी घटना होती तिचा काय आपल्याकडं काय पुरावा नाहीये. 90 साली पेंडशे साहेब धर्मदाय आयुक्त यांनी ही घटना आपल्या मंडळीला बनवून दिली आणि मंजूर करून दिली. आज रोजी तिथं मंजूर घटना हीच आहे. त्याच्यामध्ये किती भक्तगण आहे? 25 भक्तगण आणि 7 किंवा 9 ट्रस्टी मंजूर भाई. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर घटनेत 25 भक्तगण आहेत, ही आपली यादी धर्मदेव ट्रस्टमध्ये ज्यावेळेस मी चेंज रिपोर्टर ऑब्जेक्शन घेतला त्यावेळेस ही यादी आली, त्याच्यात 27 भक्तगण लिहिलेले आहेत. जर 25 तर मंजूर आहेत, तुम्ही 27 कसे घेतले? 2 कट केले ना. नाही त्यावेळेस सबमिट तुम्ही यादी काय केली? सबमिट केलं ना. काय जर 25 ची लिमिट आहे, मग 2 नावं एक्स्ट्रा तुम्ही घेतली, 27 कशी केली? आणि ही दोन कट केली. नाही जिवंत असतील. 5 वर्ष पूर्वी ना आपण एकमेकांना ही 27 ची घटना मग कशी काय केली तुम्ही? 2 भक्तगण वाढाव काय दिले? जर तुम्हाला घटनेने अधिकार नाहीयेत 25च्या वर पुढे जायचा, तर तुम्ही 27 कसे काय दिले? 2019 आणि ही प्रमाणित प्रत आहे धर्मदाय आयुक्तांकडनं भेटली, दिलेली 27 दिलेली. त्याच्यामध्ये मग चुकून गेलेली आहे ती. चुकून ऐका ना, हा शब्द चुकून ऐका ना, मी काय सांगतोय त्याच्यात तरुहित आणि शांताराम ही 2 नावं राहिली. कमी करायची नाही तर मग कमी पण मी घेतलीच म्हणून कमी करायची ना, तर अगोदरच कमी करायची. तुम्ही घेतली ना ती 2 नावं पहिली घेतली होती आपण ज्यावेळेस. माझं तेच म्हणणं आहे, सबमिट केलेलं आहे तुम्ही हे, आणि हे मी नाही बनवलेलं आहे, हे धर्मदाय आयुक्तांनी नाही दिलं. बरोबर आहे ना, ती आम्ही मानते. मग रोहितचं नाव घेतलं तुम्ही, म्हणता ठीक आहे चला रोहित आपलाच आहे. बाकी त्याच्या अगोदर अविनाशने अर्ज केला होता, त्याचं नाव नाही घेतलं. अविनाशचा अर्ज झाला. दुसरा मुद्दा, रोहित आणि आपलं भांडण चाललेलं नाही, आपली चर्चा झाली. रोहित आणि शांताराम या दोघांची नावं घेतली. बाकीच्यांची नावं किंवा त्या दोघांचीच नावं कशी घेतली?
बाकीच्यांना कोणाला गावात अशी पब्लिक खेळावली का तर तुम्हाला कोणाला भक्तगण व्हायचे 2 जागा खाली आहेत आम्हाला 2च घ्यायच्या दौंडी काय असं केलं का तुमच्या मनाला वाटलं म्हणून तुम्ही 2 नावं वाढवली का आणि तुमच्या मनाला वाटलं म्हणून ती 2 नावं कमी पण केली का याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या. एक आम्ही तुमच्याकडे अध्यक्ष म्हणून बघतोय एवढे वर्ष तुम्ही अध्यक्ष म्हणून वावरला बरोबर आहे. बोर्डावर तुमची पार्टी होती म्हणून आम्ही तुमच्याकडे उत्तराची अपेक्षा करतोय. विवेक शेठ आत्ता अध्यक्ष झाले बहुतेक त्यांना नाही, त्यावेळेस होते ना, तुम्ही आज झालं नाही. हो तुम्ही भक्तगण आहे त्याच्यात आणि ते पण आणि आहे. मी आहे मला त्याच्याबद्दल वादच नाही. माझं म्हणणं आहे जर तुम्ही 25ची घटना मानताय तर तुम्ही 27ची यादी सबमिट केली कशी? बरोबर आहे. पहिला मुद्दा 2 वाढले कसे 25? 2 कसे? जर तुम्ही एवढं घटना करताय मग घटनेचं उल्लंघन तुम्हीच केलं पहिलं. आता काय झालं 27 केलं असतं? तर ऐका 270 ना, का नाही ऐका केली? ना, आपण जर 27 दिली होती ना, ऐका जरी तुम्ही अपेक्षा न घेतलं, ऐका ना त्याचं उत्तर ऐकू मग आपण बोलू. तरी त्यांनी एक जण ऐका, त्याच्या अगोदर आपण 42 दिली होती. 25 कोण होतं? ते बोलतायत त्याला. 2009 साली ऐका 2009 साली आपण 42 भक्तगणांची नावं दिली तिथं. ऐका ना ही तर नवीन माहिती आहे माझ्यासाठी. मी सांगतो ना दिली होती. आता तो तिथं मंजूर नाही झाला आपला. काय ते म्हणले तुम्हाला एवढे भक्तगण नाही ठेवायचे तुम्ही काही लेखी दिलं का नामंजूर केलं का? नाही मंजूरच केलं ना आपलं तो. त्याचं काही उत्तर दिलं का? आपल्या त्याच्यानंतर जो आपण चेंज रिपोर्ट दिला माझं काय म्हणणं आहे नामंजूर केलं ना त्याचं काहीतरी असेल ना त्यांनी पुरावा. तुम्हाला काहीतरी दिलं असेल ना का हे आपण नामंजूर 15 फक्त हे दिले ते ट्रस्टी लिहून हा. त्यावेळेस तर ते म्हणले 15ची तुमची माझं कॅपॅसिटी काय म्हणणं आहे हे तोंडी दिलं का लेखी दिलं? नाही ते जर आपल्या वकिलाने सांगितलं वकील काही सांगेल. नाही वकिलाला सांगितलं ना हे आपण बोलतोय कशाला मग वकिलाचे चालले अहो. वकिलाला बोलवायला पाहिजे होतं इथं मग. वकिलाने असं काय बोलतोय? सांगितलं तो आपली चेंज रिपोर्ट अमंजूर झालेला आहे. कोण म्हणलं नामंजूर झालंय? वकील कोण म्हणतो? तुम्हाला शेड्यूल 1 मी दाखवतो 15चं चेंज रिपोर्ट मंजूर आहे. नाहीये कधी पुढे नाही बघा शेड्यूल 1 दाखवतो दाखवा पुढे आपल्याची चर्चा पुढच्या याच्यात येईल. माझं म्हणणं आहे 27 15चा जर चेंज रिपोर्ट मंजूर माझं असेल म्हणणं आहे तो पुढचा विषय अजून तो पुढे तर आपण क्लेम करू शकतो त्यांच्यावर. माझं म्हणणं हा आहे हे सांगतो 25 आम्हाला. नाही जो मुद्दा आहे ना आपला चेंज रिपोर्टचा जो आपला येतोच आहे पुढे आहे जो मुद्दा. माझा जो प्रश्न आहे 25चं 27 कसं केलं मला एवढं तुमच्याकडनं उत्तर पाहिजे. आता ते नजर चुकीनेच झालं म्हणायचं. नजर चुकी हे म्हणता येईल का? हे उत्तर पडतंय का आपल्याला? ऐका ना विषय ऐका ना मी काय म्हणलं आपल्या बायलॉजनुसार 25 करायचे होते 27 झाले ठीक आहे त्याला काय तुमचा कर्मचारी होता म्हणून केला हा, ते दोन ठीक तुला आहे. नाही नाही ठीक आहे, असं नाही. संजू, असं नाही. 25 होती ना 25 दिवसात चाललं पाहिजे ना त्याच्या अगोदर 25 ची 25 होती ना म्हणून तो आपला मंजूर झाला मागचा चेंज रिपोर्ट. बायलॉज मध्ये 25 ची घटना आता ऐका ना. 27 करता येतं का 19 चा चेंज रिपोर्ट मंजूर झाला. घटना घटनेचं मी भक्तगणांचं विचारतोय चेंज रिपोर्टचा मुद्दा अजून पुढे आहे. हे संजू शेठ जे म्हणतायत नजर चुकीने झालं कर्मचाऱ्यांनी केलं असेल असं जे- कर्मचारी नाही केलं मी काय म्हटलं का 25 ची जर बायलॉजनुसार घटना असेल तर बाबा 27 करता येतात का झालेत का कशी नाही का ना करते नजर दादा. चुकीने झाली? विवेक शेठचं म्हणणं आहे नाही झाली मला त्याच्यातलं माहिती नाही. विवेक शेठचं म्हणणं आहे का घटनेने आपले हात बांधले 25 पेक्षा पुढे आपण जाऊच शकत नाही. बरोबर. मग तुम्ही काय हिशोबाने 27 भक्तगणांची यादी समजा दिली? आपले 27 जरी गेले असते तिथे ऐका समजा ना, त्याच्या नाही. अगोदर ऐका ना 42 गेले होते. अहो, पण गेले- ऐका ना. ऐकून घे. त्यांचं आहे ना आपल्याकडे. नाही नाही हो. नाम मंजूर केल्याचं सांगा ना आम्हाला का धर्मदायाने तुम्हाला सांगितलं हे तुमचं नाम मंजूर आहे तुम्हाला करता येत नाही. लिखी दिला असेल ना त्यांनी रिजेक्टेड म्हणा नामंजूर म्हणा काय 42 चे दिले ते का? ती आणि 15 भक्तगण दिली. तुला काय ते पेपर शोधताय तोपर्यंत तू बोल. 25 भक्तगणाची जर आपली हे तर मला 2008 ला डिपॉझिट पावती 25 रुपये आणि 1100 रुपये भक्तगण म्हणून माझी पावती घेतली 2008 ला. 2009 ला मला कार्यकारी सदस्य म्हणून देवस्थान ट्रस्ट कडून नोटीस आहे बाय पोस्ट. 2015 ला मला परत देवस्थानकडून आहे ना पत्र आलं होतं की सहकार मंडळ सुनील किसन चव्हाण सहकार मंडळ म्हणून असं आपलं याचं नियोजन करायचंय कसलं सप्त्याचं तर तुम्ही हजर राहा. मग त्या 25 जणात मी आहे की नाही बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज. सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.